काका दादू आमच्या लग्नाला परवानगी द्यायला तयार झाले, पण त्याआधी त्यांनी काही अटी घातल्यात. अट्टी त्या विक्रमादित्य समोर देवग ते राजेशिर्के आहेत. दुसऱ्यांनी घातलेल्या अटी पाळण्याचा त्यांचा स्वभाव नाही. काका पण विक्रमनी सगळ्या अटी मान्य केल्या आहेत. काय? इम्पॉसिबल देव. खरंच त्याचं माझ्यावर प्रेम आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी दादूंच्या सगळ्या अटी मान्य केल्या. आमचं देवयानीवर प्रेम आहे आणि आम्ही तिच्याशीच लग्न करणार आहोत हे तुम्हाला माहिती आहे. पण त्यासाठी डीव्ही सरांनी आम्हाला एक अट घातली. सरांनी कोणती अट ठेवली? आम्ही आमच्या नावापुढे लागलेल्या या राजशिर्क्यांच्या नावाचा, या संपत्तीचा, या वैभवाचा त्याग करायचा आणि एका सामान्य माणसाप्रमाणे त्यांना आयुष्य जगून दाखवायचं. या सगळ्याचा त्याग करून सुद्धा एक सामान्य माणूस म्हणून आम्ही आयुष्य जगू शकतो असा विश्वास त्यांना पटवून द्यायचा आणि मग ते स्वतः आमच्या लग्नासाठी पुढाकार घेणार. वहिनी, आम्ही हा ऐश्वराम बाजूला ठेवून जगू शकतो, पण देवयानीशिवाय नाही जगू शकत. असं असेल तर ठीक आहे भाऊजी. विक्रम, मी तुला याआधीही सांगितलंय, मी राजेशिर्क्यांच्या विक्रमादित्यवर प्रेम केलेलं नाहीये. विक्रमादित्यमध्ये असलेल्या एका हळव्या माणसावर प्रेम केलंय आणि त्याची साथ मी आयुष्यभर देणार आहे. आणि राहिला प्रश्न दादूंच्या अटींचा, तर त्या अटी पूर्ण करण्याची जबाबदारी फक्त तुझी नाहीये, माझीही आहे. त्यामुळे मी तुझ्याबरोबर कायम असेन, शेवटपर्यंत. थँक्स. खरं सांगू विक्रम, मलाच तुझी काळजी वाटते. राजेशिर्क्यांच्या महालातून बाहेर पडल्यावर तुझ्या समोर जे आयुष्य येणार आहे ना, त्याची तुला अजिबात सवय नाहीये. या नव्या परिस्थितीला तू कसं सामोरं जाणार आहेस मला खरंच कळत नाही. देवचं विक्रमशी लग्न झालं तर ती किती सुखी होईल ना. हे तू बोलतेस? वा, कमाल आहे. मॉम, जो तो स्वतःचं नशीब घेऊन जन्माला येतो. आता देवच्या नशिबात विक्रम हा नवरा म्हणून असेल तर तिला तो मिळणारच ना. तू नेहमी असा उलटा विचार का करतेस? मला नाही आवडत. कधीतरी देवच्या बाजूने विचार करून बघ. शाहू, तुझे बदललेले विचार ऐकून इतकं बरं वाटतंय ना. तुझ्यात झालेल्या बदलामुळे खरंच खूप आनंद होत आहे श्रावू. हे बघ गोदा, या सगळ्यात मी देवला एक संधी दिली की तिनं विक्रमचं प्रेम सिद्ध करावं. आणि एकदा माझी खात्री पटली ना की त्याची संपूर्ण जबाबदारी मी घेणार आणि देवचं लग्न करून देणार. आता मला वाटतं या गोष्टीला तुमची कोणाची हरकत असायचं काही कारण नाही. सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही घराबाहेर का पडताय आम्ही पक्क जाणून आहोत. देवयानी करता ना. अहो, त्या सामान्य मुली करता असा वेडेपणा करू नका. आम्ही फक्त हे घर सोडून जात नाही आहोत भैया साहेब, तर आमच्या मागे असलेले राजशिर्क्यांचं नाव, ही श्रीमंती, हे वैभव, हे सगळं सोडून आम्ही चाललो. यापुढे आम्हाला नव्याने आयुष्य जगायचं आहे आणि कदाचित तिथेच आमच्या अस्तित्वाचा शोध आम्हाला लागेल. तुमच्या या राजशिर्क्यांच्या श्रीमंती पिंजऱ्याबाहेर पडून आम्हाला आकाशात उंच झेप घ्यायची भैया साहेब. आदित्यराजे, नीलराजेंसारखे घर सोडून जाण्याची तुम्ही चूक करू नका. लोक काय म्हणतील? आधी नीलराजे गेले आणि आता तुम्ही. जाऊ द्या ना त्यांना साईमा, त्यांची एवढी इच्छा आहे तर. हे दोघेही जरी घर सोडून गेले तरी आम्ही तुमची काळजी घ्यायला समर्थ आहोत.